नमस्कार. नवी पहाटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 14 नोव्हेंबर बलिप्रतिपदा पाडवा या 5 राशींचे भाग्य उजळणार. पुढील 21 वर्ष राजयोग. मित्रांनो, यंदाची दीपावली पाडवा या काही भाग्यवान राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून दीपावली पाडव्यापासून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनातील अतिशय शुभ आणि सुंदर काळ ठरणार आहे. ज्योतिषानुसार अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मी पूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. विशेष करून सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. सुवासिनीकडून पतीला औक्षण केले जाते. व्यापाऱ्यासाठी हा नववर्षाचा प्रारंभ असतो. नववर्षाची सुरुवात असते. दीपावली पाडवा हा व्यापारांचे नववर्ष मानला जातो. अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व विशेष मानले जाते. या दिवशी पंचरंगी रांगोळीने बलीची प्रतिमा काढून त्या प्रतिमेचे पूजन केले जाते. या शुभ दिवसावर या शुभ मुहूर्तावर सोनं किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच अनेक व्यापारी दीपावली पाडव्यानिमित्त आपल्या वह्या, जमा खर्चाच्या वह्या, पेन अशा अनेक वस्तूंची पूजा करत असतात. व्यापारी या दिवसापासून आपले नवीन व्यवसाय, नवीन खाते सुरू करतात. याशिवाय पत्नीकडून पतीची ओवाळणी केली जाते. त्यामुळे दोघांनाही दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते, अशी देखील मान्यता आहे. दीपावली पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्त्व असते. बलिप्रतिपदेतील या दिवशी बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. त्याच्याकडून 3 पावले जमीन दानाच्या स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने त्याला मारले. पण बळी महाराज जनतेची खूप काळजी घ्यायचे. त्यामुळे अजूनही लोक बळीराजाचं नाव मोठ्या आनंदाने घेत असतात. यावर्षी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्त 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:14 पासून ते सायंकाळी 8:36 पर्यंत असणार आहे. दीपावली पाडवा विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. ज्योतिषानुसार या पाडव्यापासून पुढे येणारे अनेक वर्ष या काही खास राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येणार आहेत. यांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. यांच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन संपन्न बनणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ यांच्यासाठी अतिशय शुभ फलदायी, लाभकारी ठरणार आहे. इथून पुढे यांच्या भाग्योदयाचे संकेत आहेत. अनेक दिवसापासून रखडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांचा संघर्ष, अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार असून अतिशय सुंदर आणि शुभ काळाची सुरुवात या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर ग्रह नक्षत्राची अनुकूल कृपा बरसणार असून दीपावली पाडव्यापासून पुढे आपले भाग्य उजळून निघणार आहे. अनेक दिवसापासून जीवनामध्ये अपूर्ण असलेल्या गोष्टी आता पूर्ण होणार आहेत. आपल्या इच्छा, आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. आपण रंगवलेली स्वप्न आता लवकरच साकार होण्याचे संकेत आहेत. कारण ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहेत आणि पाडव्यापासून या नव्या वर्षाची सुरुवात, हा नवा पर्व आपल्या जीवनामध्ये सुखाची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे आपल्या मनोरथ, आपल्या मनोकामना यशस्वीरित्या पूर्ण होतील. आपली धडपड आता फळाला येणार आहे. आपले कष्ट फळाला येणार आहेत. फक्त आपल्याला या काळामध्ये मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता आहे. जेवढी चांगली मेहनत कराल, जेवढे चांगले कष्ट घ्याल, तेवढेच चांगले फळ, तेवढेच सुंदर फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अचानक धनलाभाचे योग सुद्धा आपल्या जीवनात घडून येणार आहेत. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस आता आपल्या वाट्याला येणार आहेत. दीपावली पाडव्यापासून पुढे येणारा काळ भरभराटीचा काळ असेल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायामध्ये प्रगतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात चांगली भरभराट पाहावयास मिळणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम असेल. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मान सन्मान, यश, कीर्ती, पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार असून मनाजोगे यश इथून पुढे मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. एखादा पुरस्कार देखील आपल्याला मिळू शकतो. अनेक दिवसांची रखडलेली कामे पूर्ण होतील. घर, जमीन अथवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनात लवकरच येणार आहेत. नवीन प्लॉट खरेदी करू शकता किंवा नवीन घरामध्ये आपण प्रवेश करू शकता. यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये पाडव्यापासून पुढे सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत.
माती जरी या काळामध्ये आपण हातात घेतली तर त्याचे सोने बनू शकते. एवढे चांगले दिवस आपल्या जीवनात येणार असून या दिवसांपासून चांगला लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापारामध्ये चांगली प्रगती होईल. नवीन सुरू केलेले व्यवसाय भरभराटीस येतील. त्याबरोबरच नोकरीमध्ये सुद्धा चांगली प्रगती घडून येईल. नोकरीतून आर्थिक आवक देखील वाढणार आहे. पगारवाढ होऊ शकते किंवा बोनसच्या रूपात आपल्याला आर्थिक लाभ या काळामध्ये मिळू शकतो. नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. घरातील लोकांची चांगली साथ आपल्याला मिळणार आहे. भाग्योदयाचे संकेत आता लवकरच आपल्या जीवनात बनत आहेत. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी दीपावली पाडव्यापासून पुढे येणारा काळ सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटी घेऊन येणार आहे. घरामध्ये चालू असणारी दारिद्र्याची स्थिती आता बदलणार असून आर्थिक भरभराट, आर्थिक उन्नती आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आपले स्वप्न आता साकार होणार आहेत. आपले मनोरथ आता पूर्ण होणार आहेत. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य देखील उत्तम राहील. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला लवकरच उपलब्ध होतील. चहूकडून सुख समृद्धीचा वर्षाव आपल्या जीवनावर होणार आहे. या काळाचा उत्तम लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नातेसंबंधामध्ये आलेला दुरावा आता मिटणार आहे. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत आणि मधुर बनतील. भाग्याची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे जेवढी जास्त मेहनत कराल, जेवढे जास्त कष्ट घ्याल, तेवढे सुंदर फळ आपल्याला प्राप्त होईल. वाणीचा चांगला उपयोग करून चांगली आर्थिक आवक प्राप्त करणार आहात. मानसिक तणाव दूर होईल. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दीपावली पाडव्यापासून पुढे आपल्या जीवनामध्ये आर्थिक भरभराट होणार आहे. अनेक दिवसांचे रंगवलेले स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. यंदाचा दीपावली पाडवा आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल. आपले संकल्प पूर्ण होतील. ज्या कामासाठी आपण मन लावून मेहनत करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. पारिवारिक जीवनात आनंद प्राप्त होईल. प्रेमाचे नाते अधिक मजबूत आणि मधुर बनेल. प्रेम प्राप्तीचे योग देखील या काळात बनत आहेत. आता इथून पुढे हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार असून मन आनंदाने प्रफुल्लित आणि प्रसन्न होणार आहे. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ शुभ ठरणार आहे. आपल्याला जर या काळामध्ये नोकरीमध्ये काही बदल करायचा असेल किंवा व्यापारामध्ये जर बदल करायचा आपण ठरवलेला असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. नोकरी किंवा व्यापारामध्ये आपण बदल करू शकता. पुढे चालून हे बदल आपल्या लाभाचे ठरणार आहेत. त्याबरोबरच एखाद्या नवीन व्यक्तीच्या मदतीने किंवा जुन्या मित्राच्या मदतीने एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता. एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण पदार्पण देखील करू शकता. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर पहाट आता होणार आहे. इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम असेल. भाग्याची साथ असेल. मन प्रफुल्लित आणि प्रसन्न बनेल. नवीन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये चांगली वाढ आपल्याला दिसून येईल. त्याबरोबरच चांगली नोकरी मिळण्याचे योग देखील बनत आहेत. नोकरीविषयक आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली देखील आपण करून घेऊ शकता किंवा बढतीचे योग देखील बनत आहेत. नातेसंबंध मधुर असतील. यानंतर आहे कुंभराशी. कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होईल. व्यापाराच्या निमित्ताने लांबचे प्रवास घडतील. व्यापार उन्नती पथावर असेल, प्रगती पथावर असेल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपले प्रयत्न आता फळाला येतील. आपले कष्ट फळाला येतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येत आहेत. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न असेल. जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता इथून पुढे समाप्त होतील. दीपावली पाडव्यापासून पुढे जीवन एका नव्या दिशेने कलाटणी घेणार असून नव्या दिशेने जीवनाची नवी वाटचाल आपण सुरू करणार आहात. एखाद्या मित्राची मदत आपल्याला या काळात मिळू शकते. जुन्या मित्राच्या गाठीभेटीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या लोकांच्या जीवनामध्ये लवकरच प्रगतीला सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.